ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। याच्यामध्ये आपण आता जो खालचा जो बेस आहे तो ग्राउटिंग करतोय, स्ट्रॉंग करतोय, मजबूत करतोय आणि त्याच्यावर DBM करून एक डांबराचा लेयर त्याच्यावर येईल आणि त्याच्यानंतर मास्टिकचा लेयर येईल। म्हणजे मास्टिकचा लेयर आल्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडणार नाहीत आणि एकंदरीत वाहतूक जी आहे ते कोंडी होते ती दूर होईल। आणि नवीन रस्ता 60 मीटरचा आहे, त्याच्यावर देखील काम चालू आहे। ते DPR त्याची पुढची प्रक्रिया होईल आणि तो एलिव्हेटेड आहे आणि तो झाल्यानंतर इथली ट्रॅफिक वाहतूक कोंडी कंप्लीट दूर होईल। आणि म्हणून नवीन जिल्हाधिकारी आलेत, नवीन जिल्हाधिकाऱ्यांना मी पहिलंच काम फोकस करायला सांगितलं आहे की रस्त्यांची दुरुस्ती आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडी दूर करणे। आणि म्हणून तो पूर्णपणे AI बेस आपण ड्रोन सर्वे करून या ठिकाणी कुठली ट्रॅफिक कुठल्या ठिकाणी वळवावी लागेल, कुठे आपल्याला हाईट बॅरियर बसवावे लागतील, कुठे आपल्याला नो एंट्री करावी लागेल किंवा किंबहुना कुठे आपल्याला दुरुस्ती करावी लागेल, या सर्वाचा स्टडी ते करतील। हे काय आता हे मास्टिक करतोय आपण, मास्टिक केलं की खड्डा पडणार नाही आणि 60 मीटरचा रस्ता झाला की तो पूर्णपणे इथली ट्रॅफिक वाहतूक कोंडी दूर होऊन जाईल। नाही अरे आता रस्त्यावरच लोक आहेत, आपले सगळे काम करतायत, पाऊस पडतोय आणि म्हणून या ठिकाणी ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून इथं काय राजकारण करायचं आहे, काय जागा आहे का? आणि त्यामुळे राजकारण करतात म्हणून ते विरोधी पक्ष खड्ड्यात जातो, खड्डे भरायचं काम करतोय आम्ही। त्यामुळे या ठिकाणी खड्ड्यांमध्ये राजकारण करू नका। लोकांच्या जे काही दृष्टीने वाहतूक कोंडी जी आहे ती दूर करण्यासाठी पूर्णपणे प्रशासन सगळीकडे कामाला लागलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात आता हा रस्ता जो सुसज्ज केला जाणार, कुठेही राजकारण करू नका। त्यामुळे अशा प्रकारचे राजकारण करतात त्यामुळे खड्डे पडले त्या ठिकाणी अशाच ठिकाणी खड्ड्यात जातील असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात गायमुख घाट हा रस्ता कशाप्रकारे सुसज्ज होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।